प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? हा सकाळचा वेळ कसा आहे? आनंदी आणि सुखद आहे का? हे ठिकाण पाहिलं का? खूपच सुंदर जागा आहे. तुम्ही विचार करत आहात का हे कोणते ठिकाण आहे? मी तुम्हाला म्यानमार म्हणजेच पूर्वीचे बर्मा याबद्दल सांगितले नव्हते का? तिथे एक मोठी नदी वाहते जिला ते यांगून नदी म्हणतात. येथून तुम्हाशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. म्यानमार देश खूपच सुंदर आणि आशीर्वादित आहे, पण इथले लोक अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जात आहेत. इथे शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आपण मनापासून प्रार्थना केली पाहिजे. इथे गृहयुद्ध सुरू आहे आणि खूप रक्तपात झालाय. आम्ही इथे असताना त्याच्यासाठी अश्रू ढाळून प्रार्थना केली आहे. आम्हाला विश्वास आहे की बदल नक्कीच येईल. तुम्हीही या देशासाठी प्रार्थना करा, ठीक आहे? ते सगळं बाजूला ठेवा. आपलं सुद्धा आयुष्य समस्यांनी आणि संघर्षांनी भरलेलं आहे. तुम्ही असे काही विचारता आहात का? आज प्रभू तुम्हाला एक महत्वाचे वचन देत आहेत. यशाया अध्याय 32 वचन 18. माझे लोक शांत स्थळी निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील. तुम्ही म्हणता का आम्ही भटकत आहोत? आपलं स्वतःचं घर असतं तर आम्ही स्थिर झालो असतो. आम्ही सतत घर बदलत राहतो. माझी नोकरी सतत बदलते, आम्ही स्थिर होऊ शकत नाही. आमच्या मुलांचं आयुष्यही यामुळे प्रभावित होत आहे. आम्ही काहीही शांतपणे करू शकत नाही का? हेच देवाचं वचन आहे. मी त्यांना शांततामय निवासस्थानी वसवीन. ते कोण आहेत? ते माझे लोक आहेत. तुम्ही त्याचे लोक आहात का? तुम्ही देवाची मुले आहात का? देवाचे लोक कसे असावेत? ते पवित्र असले पाहिजेत कारण तो पवित्र आहे. ते प्रेमळ असले पाहिजेत कारण तो प्रेमळ आहे. ते नम्र असले पाहिजेत जसे तो नम्र आहे. तेव्हाच त्यांना देवाचे लोक म्हणता येईल का? जर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पापात जगत असाल आणि तरीही म्हणत असाल की आम्हीही देवाचे लोक आहोत आणि त्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा, तर ते कसं शक्य आहे? जर तुम्ही येशूला तुमच्या हृदयात स्वीकारलं असेल आणि त्याची मुले लोक असल्याचा अनुभव घेतला असेल, मग प्रभू तुमच्यासाठी सर्व काही करेल. आज हे वचन प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल जेणेकरून तुम्ही आशीर्वादित स्थळी राहू शकाल. तुम्हाला विश्वास आहे का? येशू, मला तुझ्या लोकांमध्ये असायला हवं. आम्ही तुझी मुले आणि तुझं कुटुंब कायमच असावं. प्रभू, तू वचन दिलं आहेस की तू आम्हाला शांततेच्या निवासस्थानी आणि निवांत विश्रांतीच्या जागी ठेवशील. आम्हाला अशी भूमी आशीर्वादित कर जिथे आम्ही शांततेने, सुरक्षितपणे आणि निवांत राहू शकू. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.